आपलं मन समर्थ बनेल आणि मग आपल्याला वाटेल खरंच की उगीच आपण ते जसं बागुलबुवा दाखवला, बागुलबुवा जा प्रकाश पाडा त्याच्यावर, कुठे बागुलबुवा आहे का? तो बागुलबुवा आहे या कल्पनेनेच आपली इथं गर्भगळीत झालेलो आहोत. संत सांगतात बागुलबुवा नाही, प्रकाश पडू दे. तसा ज्ञानाचा प्रकाश पडला आतून की मग लक्षात येतं की आपण जे दुःख करत होतो ते दुःख या नावाचा पदार्थ नाही आहे. सुखाच्या सापेक्ष दुःख आहे. म्हणजे आपल्या सुखाच्या कल्पना त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून दुःख. मग नाम काय करतं असं जर विचारा तर मनात हे जे सारखे विचार सुरू असतात ना, बसलं रे बसलं, अंथरुणावर पडलं, सुरू विचार आणि पॉझिटिव्ह विचार नाही. मला हे मिळालं नाही, तो असा वागला नाही, ते असं झालं, तो शेजारचे असेत, घरातले असेत, बाहेरचे असेत, जगात ते राष्ट्रपतीची निवडणूक. आता तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं नाही आहे ना, ते काय चाललंय ते चालू दे की तुम्ही कशाला डोकं खर्च करता त्याच्यामध्ये. हा तुम्हाला मत कुणी विचारलं तिथे किंवा मत टाकायला जायचं असेल, विचार करायला हरकत नाही. काही आपल्याला करायचं नसतं आणि नुसत्या डोक्यात आपल्या उगीच कटकटी सगळ्या. ते घालवण्यासाठी नाम घ्या. विचार यायला लागले वेडेवाकडे संसाराचे, कारण संसारातच सुखदुःख आहे, परमार्थात सुखदुःख नाही. परमार्थात फक्त आनंद आहे, परमार्थात फक्त प्रेम आहे, शांती आहे. मग ते व्याप करायला लागलं, नाम घ्या. आपण नाम घेत असतो आणि पुन्हा विचार करत असतो त्यावेळेला, बरोबर आहे? किंवा नामाच्या वेळेला सगळे विचार थांबले, असं होतंय का आपलं? होत असेल तर फार चांगली गोष्ट. किंवा मी जेव्हा नामाला बसतो ना तेव्हा मला काही विचार मनात येत नाही, अगदी शांत मन असतं. असं जर होत असेल तर तुम्ही निम्मा पल्ला गाठला असं म्हणायला हरकत नाही. पण तसं नाही, माड इकडं ओढतच असतो आणि डोकं फिरतच असतं. आतमध्ये ती बाई काम करते काय, ते नोकरांनी नीट काम केलं का, श्रीराम जयराम जय जयराम, पुन्हा मन तिकडं, पुन्हा आणखी हा काय करतोय, तो काय करतोय, तो काय करतोय, लक्ष तिकडं. हे आपली फसवणूक आहे. काही केलं नाही तरी चालेल, नुसतं स्वस्त बसता येतंय का बघा. ज्यांना नाम घ्यायचं नसेल नका घेऊ, बरं का. मग काहीच नाम न घेता शांत आपण जर बसू शकत असलो, बघा मी काय सांगते ते, काही विचार न करता निर्विचार अवस्थेमध्ये आपण जर बसू शकत असलो तर नामाने जे काम व्हायचं आहे ते झालं. त्यामुळे ज्यांना नामाचं वावडं असेल, नामाचं वावडं व्हायचं हेच कारण आहे की माणसं नाम घेताना दिसतात पण स्वभावात काही पालट होत नाही. तोच राग, तोच लोभ, तोच मत्सर, तोच द्वेष. सामान्य माणसाला असं वाटतं नाम घेऊन सुद्धा तुम्ही तिथंच, मग त्यापेक्षा आम्ही नाम न घेता बरे आहोत की, बरं का. जे एखाद्याला ते न घेता सुद्धा जर का शांत बसता येत असेल तर शांत राहणं परमेश्वराचं स्वरूप आहे ते. तेव्हा अर्थात नाम घ्यायचं याचा अर्थ नुसतंच काहीतरी दगड दगड धोंडा धोंडा म्हणत नाही आपण. ते नाम जे घेतो ते सिद्ध मंत्र घेतो. तर जो मंत्र आत्तापर्यंत सिद्ध झालेला आहे, ओम नमः शिवाय असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय असेल, किंवा दिगंबरा दत्ताची उपासना असेल तर ते असेल नाव. पण कुठलंही नाम की ज्या नामानी हाका मारली असता परमेश्वर आपल्या सहाय्याला येतो. बरं, आता परमेश्वर येतो का नाही येतो ह्याच्यात पुन्हा मतभेद असतात. कोण म्हणतात परमेश्वर वगैरे असं काही नाही आहे, तो निर्गुण निराकार आहे. बरोबर आहे, तेही चुकीचं नाही आहे. निर्गुण निराकारच परमेश्वर आहे, सगळ्यांनी तेच म्हटलेलं आहे. समर्थही तेच सांगतात, देवपद आहे निर्गुण. कारण ज्याला ब्रह्म असं म्हणतात, परमात्मा असं म्हणतात, तो निर्गुणच आहे. आपण समजा म्हटलं गोडी, गोडी असा शब्द विचारला, आता गोडी सगुण आहे का निर्गुण आहे? गोडी निर्गुण आहे.
पण ती गोडी जेव्हा गुळ रूपाने आपल्या हातात येते तेव्हा ती सगुण होते. नुकतं आपण म्हटलं मला गोडी पाहिजे, काय देणार तुम्ही गोडी, म्हणजे देऊ शकत नाही काही. मग आपण काय म्हणतो, हा गुळाचा खडा खा, चव घ्या. कळलं का तुम्हाला गोडी म्हणजे काय येते? म्हणजे जे निर्गुण आहे असं आपण म्हणतो ते सगुण होऊन समोर आलं हे आपल्या लक्षात येतं. तसं निर्गुण परमात्मा जेव्हा राम, कृष्ण, विष्णू, शिव, दत्त या रूपाने किंवा संतांच्या रूपाने आपल्या समोर येतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जो निर्गुण परमात्मा म्हटलं ना तोच हा बरं का. आणि संतच नव्हे, आपण देखील तेच आहोत. प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक वस्तू तोच आहे, पण आपल्यामध्ये इतकं हिणकस मिसळलेलं आहे की ज्याला 100 नमरी सोन्याचं दागिनं असं म्हणतो तसं झालं नाही. आपल्या सोनं सापडत नाही इतकं कमी झालेलं आहे. मग ते हिणकस जे आहे ते कमी करून शुद्ध सोनं पाहिजे असेल तर आपण काय करायला लागतं, ते सोनं अग्नीत तापवावं लागतं आणि ते हिणकस जळून जावं लागतं. आता इथं हिणकस जळून जाण्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याला संत सांगतात तपश्चर्या करा. म्हणजे त्या तपश्चर्येने मनातलं जे काही हे हिणकस आहे, हे जे विकार आहेत ते काढून टाकलं की जे पाठीमागं राहतं ते तोच आहे. आता हे सोपं आहे का नाही कळायला, ह्याच्यात अवघड काय सांगत नाही मी ना. बरं तो नाही असं कधीच होत नाही, कारण तोच तर आहे, त्याच्याखेरीज दुसरं नाहीच आहे काही. समर्थ काय सांगतात, एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप. सगळं भगवत रूपच आहे, त्याच्याखेरीज तुम्हाला जे काही वाटतंय ना तो भ्रम आहे. मग एक भगवंतच आहे तर मग दुःख वाटणं, असमाधान वाटणं कारण काही नाही आहे. मग तो कुठं आहे, प्रत्येकाच्यात आहे. नाही आहे चैतन्य, सांगा बरं. चैतन्य जर आत नसेल आपण राहूच शकणार नाही, कारण हे माती आहे सगळी. हा जो देह आहे ना पंचमहाभूतांचा माती आहे. जोवर त्यात चैतन्य आहे तोवर तो हलतो बोलतोय, तोवर आपण म्हणतो आहे. चैतन्य सोडून गेल्यावर मग ते किती प्रिय व्यक्ती असली तरी आपण ठेवून घेत नाही, त्याची 3 चिमट्या राख होती. मग ह्या नामाने जर काही करायचं असेल तर ते जे चैतन्य आहे आतलं त्याचा आठव करायचा आहे. त्याला स्वरूप असं म्हटलेलं आहे. म्हणून नामस्मरण याचा अर्थ स्वरूपाचं स्मरण, आत्म्याचं परमात्म्याचं स्मरण. त्याच्यासाठी नामस्मरण करायचं. मग ते नाम घेताना आपल्याला कळलं पाहिजे ना कशाचं आपण स्मरण करतोय. ते जर कळलं नाही तर किती माळा ओढल्यात, 13 कोटी रामजप जरी झाला तरी काही नाही. आपण जर म्हटलं 13 कोटी जप झाला, भगवंत म्हणाल थँक्यू, मग केलंच नाही एवढं ना, बरं केलंच, असं नाही आहे. आणि हे जे करायचं आहे ना ते त्याच्यासाठी करायचं नाही. पुष्कळ मंडळी म्हणतात आम्ही देवाचं इतकं करतो, म्हणजे हे देवाचं करतात का देव आपलं करतो, विचार करावा. म्हणजे अज्ञान किती आहे ते लक्षात घ्यावं आपण, की आपण नेहमी म्हणतो आमच्याकडे देवाचं सगळं करतो आम्ही. अरे बाबा तू करत नाहीस, तो तुमचं सगळं सांभाळतोय. जन्माला आल्यापासून तुमचा प्रत्येक श्वास त्याच्या सत्तेनं चाललेला आहे. त्याचं भान आहे का आपल्याला? प्रत्येक पाऊल टाकतोय, डोळे उघडझाप करतायत, कान ऐकतायत, कुणाच्या सत्तेनं? त्याची सत्ता आहे हृदयात, अंतःकरणात, इथे इथे. म्हणून डोळे पाहतायत, म्हणून कान ऐकतायत, म्हणून हातापायाची हालचाल चालली आहे. पण आपण कृतज्ञपणाने त्यालाच विसरतो आहोत. मग संत सांगतात किमान नाम तरी घ्या, त्याला आठवा. म्हणून नामाने सुरुवात करायची.
लक्षात आलं. नामाने प्रारंभ करायचा आणि नाम आणि ध्यान हे अंतरंग साधन आहेत. आत नामाने आत जायला पाहिजे, शांत बसायचं आहे. नामस्मरण, कोणताही विचार नाही, नो माइंड स्टेट, ह्याला ध्यान म्हणायचं. मग नाम घेता घेता जर नो माइंड स्टेट येत असली तर तेच ध्यान. मग आमचा नामाचा संप्रदाय, आम्ही ध्यान करत नाही असं म्हणायचं काही कारण नाही. काही जेवायला बसल्यानंतर फक्त मी भातच खाईन, फक्त मी भाजीच खाईन, मग तर मी पोळीच खाईन असं म्हणत नाही आपण. आपण सगळे मिळून जेवण करतो, बरोबर आहे. तसं साधनेमध्ये पूजाही करतो, नामस्मरणही करतो, ध्यानही करतो, थोडंफार वाचन करतो. पण वाचन करतो म्हणजे नुसती पोथी वाचली म्हणजे पुण्य, त्या ज्ञानेश्वरीच्या इतक्या ओळ्या वाचल्या म्हणजे पुण्य असं नाही आहे. परमार्थ करायचा आहे, म्हणजे त्यात जे सांगितलेलं आहे तसं जीवन जगायचं आहे. भगवद्गीता सांगते कर्म कसं करावं. आपण कर्म उदंड करतो आहोत, पण कसं करावं हेच माहिती नाही. कर्माचा कर्मयोग व्हायचा म्हणजे काय करायचं, काही नाही. आपण करतो तीच कर्म, चांगली कर्म, वेडीवाकडी कर्म करायची नाही. तीच कर्म मी करतो, माझ्यामुळे झालं हे घालवायचं. मी कोण? समर्थ काय म्हणायचे, एक प्रकृती आणि एक ईश्वर. तेथे मी कैसा आणिला चोरूमध्ये, ही प्रकृती आणि आत ईश्वर. आता मी कुठला आला मध्ये? मी या नावाचा पदार्थच नाही आहे. इलेक्ट्रिसिटी आहे, फॅन चाललेला आहे. फॅन म्हणणार का कसा मी फिरतोय, लाईट गेले म्हणजे मग तुझं फिरण्याचं काय झालं बाबा, थांबलं. बरं इलेक्ट्रिसिटी आहे, फॅन नाही, फ्रीज नाही, दिवा नाही, काही नाही, नुसती इलेक्ट्रिसिटी काय करणार, बरोबर आहे. त्यामुळे चैतन्य आहे आणि प्रकृती आहे, काम उदंड चाललेलं आहे. दोन्ही एकत्र आले की काम चालतं. इलेक्ट्रिसिटी तीच आहे, दुष्टातही तीच आहे आणि सुष्टातही तीच आहे. चैतन्य दोन्हीकडे एकच आहे. आता ही बाहेरची आपली प्रकृती जी आहे ही जितकी चांगली असेल तितकी ती जगाच्या उपयोगी पडेल, आणि ती जर हैवानी प्रकृती असेल तर जगाला छळेल. मग ती प्रकृती ते मन चांगलं करणं हे आपलं काम आहे. त्याला संस्कार म्हणतात. चांगले संस्कार त्या देह मन बुद्धीवर करणं आणि आतला आत्म्याचा प्रकाश त्या देह मन बुद्धीतून बाहेर पडणं एवढंच काम आहे. मग तो जो बाहेर पडायचा तो पडतोच आहे, त्याच्यात काही कमी जास्त नाही आहे. मग आता आपलं जे काम आहे ते आपली देह मन बुद्धी शुद्ध स्वच्छ करायची, म्हणजे सत्वगुणी करायची. रजोगुणी तमोगुणी नको. म्हणून हे तिन्ही गुण समजून घेतले पाहिजे. तमोगुणी म्हणजे काय, भांडाभांड, कोर्ट कचेरा, मारामाऱ्या, तमोगुण, बरोबर आहे, तो नको. रजोगुण इतका पैसा मिळवायचा, इतकी वैभव पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, सारखं पाहिजे. बघितलं की पाहिजे, बघितलं की जोडाकडे गेलो, पाहिलं छान आहे असं आपल्याला पाहिजे, हे बघितलं की पाहिजे. लक्ष्मी रोडनी गेलो, बघितल्या साड्या घरात पुष्कळ आहेत, हां त्या बघायला वेळ होत नाही आहे, पण बघितलं हां छान आहे ना, मग त्याला काय करावं, छान आहे म्हणावं, इथंच असू दे, माझीच आहे, इथंच असू दे. बघितली आनंदाने परत यावं. तसं होत नाही. ते जर खाकोटीला मारून घरी येऊन आपल्या कपाटात गेली मग आपल्याला बरं वाटतं. हे जे आहे याला पोझेसिव्हनेस म्हणतात. आपल्या ताब्यात यायला पाहिजे. प्रत्येक माणसाने आपल्या मनासारखं वागलं पाहिजे, मग आपण खुश. आपलं सगळे ऐकतात, बरं वाटतं. सून नवीन ऐकत नाही. आता तिने आपलं ऐकलंच पाहिजे, अपेक्षा कशाला धरायची. ती तिच्याप्रमाणे वागणार. हा वागली तर आनंद आहे. तिला वाटतं सासूने आपल्या मनाप्रमाणे वागावं.
नवऱ्याला वाटतं बायकोने आपल्या मनाबरोबर वाटलं, बायकोला वाटतं नवऱ्याने आपलं मन. ते वागलं नाही हे रणांगण घरात सुरू आहे ना. असं होतं का नाही? विचार करा. ज्या घराचं मंदिर व्हायला पाहिजे, प्रत्येक जण एकमेकाची सेवा करतायत, एकमेकाच्या ठिकाणी भगवत भाव ठेवलेला आहे, प्रेम ठेवलेलं आहे, असं असेल तर त्या घराचं मंदिर होईल. आणि तसं जर नसेल तर हा त्याच्यावर डाफरतोय, तर त्याच्यावर डाफरतोय, सुरू आहे घरामध्ये काम. आले रे समोर, हे एकमेकावर आरडाओरडा केल्याशिवाय नाही. आता झोपेतच काय शांत राहत असतील ते निराळ. तर म्हणजे काय लक्षात घ्यायचं की सगळं जे करायचं आहे ते सगळं करून आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे. कुणी ध्यानाने जाईल, कुणी नामाने जाईल, किंवा कुणी आत्मचिंतन करेल. आत्मचिंतन याचा अर्थ शांत बसला आहे, त्या आत्म्याचा विचार चाललेला आहे, संसाराचा विचार नाही. मग नामकरण घेणं म्हणजे तेच करणं आहे. ध्यानाला बसणं म्हणजे आत्म्याचाच विचार आहे, आणि आत्मचिंतन करणं म्हणजे आत्म्याचाच विचार आहे. म्हणजे देहातला लागलेला जो संसार आहे त्याचा विचार बंद करून आत्म्याचा विचार करणं सोपं काम आहे. पण आपल्याला काय करायचं आहे हेच माहिती नाही. हा बारकावा लक्षात येतो मी काय म्हणते. मग असं जर लक्षात आलं तर करायचं. मी मगाशी यांना म्हटलं तसं करायचं खूप नाही आहे. मला तर नेहमी म्हणते निवृत्त मंडळींना इतका सोपा आहे, इतका वेळ आपल्याजवळ आहे. उगीच इकडं तिकडं डोकं घालण्यापेक्षा हिने काय केलं त्यांनी काय केलं, शांत बसावं आपण. आत आत्मा आहे, त्याच्या चिंतनात रंगून गेलेले आहे. आत्म्याचं स्वरूप कसं आहे, शांत आहे. पण शांत बसायचं. त्याच्याजवळ गेलो आपण, आनंदात राहिलो, त्याच्याजवळ गेलो. ह्याला पैसे पडतात का? सर्वांच्यावर प्रेम करावं. प्रेम करायला खर्च काय होतं का? प्रेम करून करून संपलं, त्याला रेशन आहे असं काही आहे? पण प्रेम करायचं साधं होत नाही. आणि ते प्रेम सुद्धा निष्काम प्रेम. अहो मी त्याच्यासाठी इतकं केलं तुम्हाला सांगते, काही सांगू नका. तुम्ही जे दुसऱ्यावर प्रेम करता ते आपल्याला बरं वाटावं म्हणून. विचार करा मी काय म्हणते. दुसऱ्याचा जर आपण द्वेष करत असलो तर आपल्याला सुखाने झोप येत नाही. जळफळ 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 सुरू असते. कशासाठी? आपल्याला जर आनंद पाहिजे तर प्रेमच करायचं. प्रेमैव कार्यम. तो माझ्याशी असा वागला, तो कसाही वागू दे, तू प्रेम कर. आणि प्रेम कर याचा अर्थ काय? प्रेमाचं प्रदर्शन करायला जायला नको. काही आत विचारावं आपण की आपल्याला काय वाटतंय. प्रेम वाटतंय का देश वाटतो? जर आत प्रेम वाटत असेल तर तो आत बसलेला आहे ना, त्याला म्हटलंय अनुमंता गती. आज जो आहे तो आपल्याला अनुमोदन देतो, चांगलं करतोयस, हां प्रेम करतोय, चांगलं करतोय, द्वेष करू नको. पण आत वळून बघतच नाही आपण तो काय सांगतोय ते. परमेश्वर क्षणाक्षणाला आपल्याशी बोलतोय, आणि आपल्याशी याचा अर्थ जीवाशी. हा शब्द लक्षात घ्या. एक आत्मा, एक देह, आणि मध्ये जो आहे तो जीव. ही सगळी तळमळ जी आहे ती जीवाची आहे. त्या जीवाला जर कळलं, या मनाच्या नादी न लागता आपण आत्म्याचा ध्यास घेतला पाहिजे, आणि सर्वांच्यावर प्रेम केलं पाहिजे, सर्वांची सेवा केली पाहिजे, अत्यंत नम्र राहिलं पाहिजे. नम्र राहायला काय पैसे पडतात? पण असं नाही छाती पुढं काढून अरे का रे, अरे कशाला, कशाची छाती पुढं काढतोस? पुढच्या क्षणाला भरोसा नाही तुझा आहे का? आपण नेहमी ऐकतो वाचतो. तर कालच ॲक्सिडेंट झाला, गेले, त्या क्षणाला गेले म्हणजे तिथल्या तिथे. भरोसा आहे? सरता संचिताचा शेष नाही, क्षणाचा अवकाश, अशी परिस्थिती आहे. अशा स्थितीत आपण आत्ताचा क्षण कसा घालवायला पाहिजे? ज्या योगे आपल्याला आनंद आहे, दुसऱ्याला आनंद आहे, असं आपण का घालवत नाही?
तर भगवद्गीतेने म्हटलेलं आहे, आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू आहोत. आपणच आपले शत्रू आहोत. कारण आत्मा जो म्हटलेला आहे, जीव जो म्हटला आहे, तो सर्वांचा एकच आहे. जसा हा देहामध्ये पायापासून डोक्यापर्यंत सगळं एकच आहे ना. तुम्हाला जर म्हटलं आपल्या पायावर हातोडी मारली आणि तुम्हाला जर म्हटलं की तुम्हाला काय करायचं आहे, मी पायावर हातोडी मारली आहे, तर तुम्ही म्हटलं अहो पण तो माझा पाय आहे. तो पाय तुमचा आहे ना. म्हणजे पायावर हातोडी मारली तर तुम्हाला दुःख होतं ना. मग तसं दुसऱ्याला जेव्हा आपण दुःख देतो तेव्हा आपण आपल्यालाच दुःख देत असतो, हे लक्षात ठेवावं. भगवंतांनी स्पष्ट म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, कुणालाही दुखावणं म्हणजे मला दुखावणं आहे. का त्याच्या हातही तोच बसलेला आहे. मग दुसऱ्याला दुःख आपण का देतो? तसं कारण लहान मुलं असतं बघा, आपलेच केस ओढत असतो आणि रडत असतो. त्याला कळत नाही की आपलेच केस आपण ओढतोय. तसेच आपण आहोत, त्याच स्थितीत आहोत. आपणच दुःख आपलं निर्माण करतो आणि रडत राहतो. त्याच्यावेळी दुसऱ्याला आपण आनंद संतोष द्या, आपल्याला आनंद वाटतो. त्याचा चेहरा बघितला आनंदाचा की आपल्याला वाटतं बरं झालं. मग ते साधी गोष्ट आहे. हाच परमार्थ आहे. दुसरा परमार्थ